जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे। पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन व्यवहार अखेर रद्द। उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा। झी 24 तासच्या बातमीचा महा इम्पॅक्ट। पुणे जमीन व्यवहारात ज्यांनी सही केली त्यांच्यावर गुन्हा दाखल। कारवाईबाबत महसूल मंत्री बावनकुळेंनी दिली माहिती। पार्थ पवारांच्या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर। सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही। अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कडक कारवाई करणार। जमीन गैरव्यवहारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती। वडेट्टीवारांचे प्रताप सरनाईकांवर गंभीर आरोप। सरनाईकांनी मीरा भाईंदरची 200 कोटींची जमीन 3 कोटीत लाटली। सखोल चौकशीची वडेट्टीवारांची मागणी। मुंबई उमेदवार निश्चितीसाठी भाजपचा पॅटर्न ठरला। तरुण चेहऱ्यांकडे भाजपचं विशेष लक्ष। चांगली कामगिरी असलेल्यांनाच मिळणार उमेदवारी। नेमलेले निरीक्षक तयार करणार रिपोर्ट कार्ड। सिंधुदुर्गात नगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता। राणे कुटुंबाचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी नव्या समीकरणाचे संकेत। स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांना प्रस्ताव पाठवला। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस। दुपारी पाटोद्यात पत्रकार परिषद घेणार। कर्जबाजारी व्हायचं आणि कर्जमाफीची मागणी करायची। कर्जमाफीवरून विखेंचं विधान। रुपाली ठोंबरेंना चाकणकरांवरील टीका भोवली। ठोंबरेंना पक्षाकडून शिस्तभंगाची नोटीस। 7 दिवसात उत्तर मागवलं। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नेमा। बाबा सिद्दीकींच्या पत्नीची मागणी। मुंबई हायकोर्टात याचिका दाखल। सायबर ठगांचा तृणमूलच्या खासदारालाच गंडा। कल्याण बॅनर्जींच्या खात्यातून 55 लाख वळवले। सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। आणि राज्यात गुलाबी थंडीची चाहूल। बहुतांश भागात कमाल आणि किमान तापमानात घट। 15 नोव्हेंबर नंतर संपूर्ण राज्यात थंडीचा जोर वाढणार।